नमस्कार, जय शिवराय. आजचा दिवस ना माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस आहे. व्हिडिओ टाकायला तसं खूपच उशीर झालाय, पण मागच्या व्हिडिओमध्ये तर तुम्हाला मी सांगितलंच आहे, माझी मनस्थिती काही बरोबर नव्हती. आता कुठं थोडी जागेवर आली आहे, त्यामुळं आज पुन्हा एकदा व्हिडिओ टाकला आहे गावाकडून निघतानाचा. तर मध्येच आम्हाला माळशेज घाट लागतं, तिथं थोडंसं आम्ही थांबलो, थोडंसं फिरलो. तुम्ही बघू शकता, महिनाभर शेतात काम केल्यामुळं ना एकदम अवतार खराब झालेला आहे. पण अवताराचं काहीच वाटत नाही. गावाकडे फिरल्यामुळे मन मात्र खूप फ्रेश झालेलं आहे. हाच तो न विसरणारा दिवस. या दिवसाची मी 1 वर्षापासून वाट बघत होते. तर तो दिवस आज उगवलेला आहे. तर गावाकडील मंडळींना घेऊन आम्ही निघालो आहोत भिवंडी तालुक्यातील मराठेपाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि आपल्या महाराष्ट्रातील पहिलंच मंदिर आहे हे. महाराष्ट्रात पहिल्यांदाच छत्रपती शिवाजी महाराजांचं हे मंदिर उभा केलं आहे. जवळपास 42 फूट इतक्या उंचीचे हे महाद्वार आहे. त्याच महाद्वारातून आम्ही प्रवेश करणार आहोत आणि त्याच्या बाजूलाच ना डाव्या बाजूला महादेवाची खूप मोठी मूर्ती उभा केलेली आहे. मंदिरामध्ये गेलं ना एवढे प्रसन्न वाटत होतं ना. जर तुम्ही जवळ आसपास असाल तर नक्की या मंदिराला भेट द्या. खरंच आपल्याला रायगड आणि शिवनेरीवर गेल्यासारखं वाटतं. एवढा भव्य दिव्य दरवाजा पाहून ना खरंच रायगडाची तर आठवण नक्कीच येते. तर आम्ही मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश केला आणि सर्वात प्रथम आपले शिवछत्रपती महाराज यांचं मनापासून दर्शन घेतलं. त्याच्या डाव्या बाजूला ना राजमाता जिजाऊ यांचं मंदिर, तर उजव्या बाजूला तुळजाभवानी यांचं मंदिर देखील होतं. तसंच आम्ही तिथून खाली गेलो आणि चारी कोपऱ्यामध्ये तुम्ही बघू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मा अगोदरपासून ते संभाजी महाराजांच्या जन्मापर्यंतचे सगळे फोटो तिथं लावलेले होते. त्याच्यामध्ये संपूर्ण इतिहास आपल्याला फोटोद्वारे पाहण्यास भेटत होता. समोर व्हिडिओमध्ये ज्या तलवारी आणि वाघनखी वगैरे दिसत आहेत, भाला, कुऱ्हाड, तर ते जवळपास ना 4-4, 5-5 किलोच्या पुढे त्याचं वजन होतं. एवढी जड शस्त्र घेऊन त्यांनी आपल्यासाठी हे युद्ध जिंकलेले आहेत आणि आपण फक्त त्यांच्यासाठी काय, आपल्या स्वतःसाठी सुद्धा आपण साधे 4 पावले सुद्धा अनवाणी उतरू शकत नाहीत.